नीट कसं करते ते. हे असं मधलं काढायचं असते दांडे. हे कडू लागतं ते काढून हे मागचं देठ बी काढायचं. फक्त पाणी घ्यायची अशी. रांजणगावला जाताना हातगा मिळाला. गावरान भाज्या भेटल्या तर येता येता घेतला आम्ही थोडं थोडं. अर्धा किलो वाटाणा पण स्वस्त मिळाला तर भाजी घेऊन आलो येताना. काही असं काढायचं ह्याच्यामधलं जेणेकरून भाजी खराब होत नाही, कडू लागते. हे असं काढून टाकायचं. निबर असतं नाही, काढून मग हे असं घ्यायचं. हातगा हा औषधी पण आहे आणि बांधणारा पण आहे. जास्त तुम्ही खाल्ला तर तो शरीराला बाधू शकते, हानिकारक. ज्यांची प्रकृती कपवृत्ती आहे, ज्यांना कप प्रकृती आहे त्या व्यक्तींनी जास्त नाही खायचा हातगा. म्हणजे कप ज्यांना होतो छातीमध्ये अशा व्यक्तींनी खायचा नाही. सीझनमध्ये 1-2 वेळा खायचा, पण सारखं सारखं नाही खायचा. याची भाजी जी आहे ती कोबी सारखी लागते, सेम दुसरा कोबी सारखंच करायचं. तुम्ही कांदा घालून करा किंवा मग लसणाची फोडणी देऊन करा, तुमची चॉईस आहे. नमस्कार मैत्रिणींनो, रोशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कशा आहात? बऱ्या आहात का? तुम्ही बऱ्या असाल, खुश असाल, आनंदी असाल. आज मी घेऊन आले, आजची रेसिपी आहे हादग्याची फुलं. हादग्याची फुलं ही सर्वांना परिचित आहे, पण नवीन शिकणाऱ्याला परिचित आहेत का नाही मला माहिती नाही. पण आपण ती भाजी करणार आहोत तर तुम्हाला ती दाखवते. मी माझ्या पद्धतीनं करणार आहे. तुम्ही कशा पद्धतीनं करता हे मला माहिती नाही, तुम्ही मला सांगा कमेंट करून. तर त्यासाठी लागणारं साहित्य लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं खोबऱ्याचा तुकड्या टाकून केलेलं हे वाटण आहे. हे हरभऱ्याची डाळ, हे हादग्याची फुलं निवडून स्वच्छ धुवून ठेवलेत, नमक, हे बारीक चिरलेला टोमॅटो आणि कांदा. तर चला आपण सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर गॅस पेटवते. कांदा टाकून घेते. आज तुम्ही जशी बनवल तशी खूप छान लागते, एकदम टेस्टी लागते, खायला बी छान. माझ्याकडं पळी थोडीशी बारीक असल्यामुळे मी 2-2.5 पळ्या तेल टाकले. कांदा ना व्यवस्थित लाल भाजून घेऊया तेलामध्ये. कोबी सारखी लागते बघा ही भाजी सेम. कांदा आपला लाल झालाय, आता टोमॅटो टाकते बारीक चिरल्यानं. तर चांगलं हे झालं ना, मी आता नमक टाकून घेते. आपल्या टोमॅटोला आणि कांद्याला पण लागते नमक. दीड चमचा टाकलं नमक. त्यातच मी हे वाटण केल्यानं टाकते. हे वाटण बी चांगलं आपलं तेलामध्ये फ्राय होईल.
उडद डाळ बी टाकते हरभऱ्याची. हळद टाकून घेते. हळद काढायची. परतून घेऊया याला चांगलं. किती छान दिसतंय बघा. भाजग्याची फुलं टाकून घेऊया. हो का, लय पण बारीक चिरायची नाही, ती बारीक असेल तर अख्खा ठेवायची, छान लागतं. नाहीतर मग ते शिजलं ना एकदम असं बारीक होतं. त्याला हलवून घेऊ आता. किती सुंदर दिसतंय बघा, छान. ही भाजी खूप छान लागते, टेस्टी लागते. किती मस्त अशी दिसायला लागली बघा भाजी. तर आता हे वाटण केलेलं आहे ना, त्याचंच पाणी आहे. आता हे पाणी टाकूया. ही डाळ ही शिजेल चांगली. जिल्हा म्हणलं की प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट आलं. चवीपुरतं आपण एवढं शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया. शेंगदाण्याचा नाही का भरडा टाकायचा असा थोडा चवीपुरता. साधारण मी 2 चमचे टाकले. आता याला झाकण टाकून शिजवूया. शिजल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते. आता याला चांगलं शिजू द्या. सेम कोबीसारखी लागते बघा भाजी, खूप छान लागते खायला. झाकण टाकूया, गॅस बारीक. आता आपली भाजी शिजलेली आहे. आपण बघूया झाकण उघडून. हे बघा किती छान शिजली बघा. आता बाउलमध्ये तुम्हाला काढून दाखवते का भाजी. हे बघा हादग्याच्या फुलाची भाजी तयार आहे मैत्रिणींनो. तुम्ही पण करा, खावा आणि मला कमेंट करून सांगा की ही भाजी कशी लागली. ही मी ज्या दाखवली ना व्यवस्थित तुम्हाला, त्याप्रमाणे करून खाऊन मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि कमेंट करून सांगा ही भाजी तुम्हाला कशी वाटली. जय स्वामी समर्थ. खुश राहा, आनंदी राहा. बाय.